नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया युनायटेड ड्रिलिंग टूल्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹246 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 17.19%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे ₹499.46 करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 500 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, युनायटेड ड्रिलिंग शेअर जंप 9% आफ्टर कंपनी सेक्युर्ड्स इट्स फर्स्ट ऑर्डर फ्रॉम तायवान. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, युनायटेड ड्रिलिंग टूल्स लिमिटेडला आपला फर्स्ट ओव्हरसीज ऑर्डर मिळाला आहे तायवानकडून आणि मित्रांनो, या ऑर्डरची किंमत आहे $4,82,444 आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला युनायटेड ड्रिलिंग टूल्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 4%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टेरा सॉफ्टवेअर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹194.40 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 158.17%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 243 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, IT स्टॉक हिट्स 5% अप्पर सर्किट आफ्टर रिसिव्हिंग ₹5,049 करोड ऑर्डर फ्रॉम भारत नेट प्रोजेक्ट. तर मित्रांनो, IT स्टॉक टेरा सॉफ्टवेअर लिमिटेडला भारतनेट प्रोजेक्टकडून 5,049 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे आणि मित्रांनो, टेरा सॉफ्टवेअर लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 250 कोटी रुपयांचा आणि या कंपनीला ऑर्डर मिळाला आहे 5,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि मित्रांनो, याच कारणामुळे आज आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये 5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹497.20 आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला 4.85%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 18,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर शेअर राईज 3% आफ्टर सेक्युरिंग ₹4,787 करोड पुणे रिंग रोड प्रोजेक्ट. तर मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला 4,787 कोटी रुपयांचा पुणे रिंग रोड प्रोजेक्ट मिळाला आहे आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 3.5%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया निफ्टी 50 स्टॉकबद्दल, ज्याचे नाव आहे इंडसइंड बँक लिमिटेड आणि मित्रांनो, इंडसइंड बँक लिमिटेड निफ्टी 50मध्ये इन्क्लूड आहे. तर मित्रांनो, याचा करंट शेअर प्राईज आहे ₹964 आणि याने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 42.92%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 74.89 करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 75,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, इंडसइंड बँक शेअर सर्ज ओव्हर 4% इन 2 डेज अमिद MSCI रिबॅलेन्सिंग एक्सेप्टेशन्स. तर मित्रांनो, अपकमिंग MSCI रिबॅलेन्सिंगमध्ये इंडसइंड बँकची हिस्सेदारी वाढू शकते अशी अपेक्षा आहे आणि मित्रांनो, यामुळे इंडसइंड बँक लिमिटेडमध्ये 2,000 कोटीपासून 2,400 कोटी
रुपयांपर्यंतचा इन्फ्लो येऊ शकतो अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला इंडसइंड बँक लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 2.25% जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 783.40 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 64.25%चे जबरदस्त रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, IHCL acquires 55% stake in राजस्केप हॉटेल्स फॉर ₹17.66 करोड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने राजस्केप हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 55% हिस्सेदारी विकत घेतली आहे 17.66 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडची राजस्केप हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड आता सबसिडरी कंपनी बनून गेली आहे. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे राजस्केप हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड हे 16 प्रॉपर्टीज ऑपरेट करते अंडर द लक्झरी ब्रँड ट्री ऑफ लाईफ रिसॉर्ट्स अँड हॉटेल्स. चला आता बोलूया झोमॅटो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 234.75 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 75.97%चे जबरदस्त रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.12 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांचा. जिओ फायनान्शियल झोमॅटो मे रिप्लेस दिस हेवी वेट्स ऑन निफ्टी 50. तर मित्रांनो, अपकमिंग निफ्टी 50च्या जेव्हा रिबॅलेन्सिंग होईल तेव्हा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि झोमॅटो लिमिटेड निफ्टी 50मध्ये ॲड होईल. आणि मित्रांनो, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रिटॅनिया इंडस्ट्रीज लिमिटेड निफ्टी 50च्या बाहेर जाईल असे ब्रोकरेज फर्म JM फायनान्शियलचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.